दिनांक 29 रोजी NMC कॉम्प्लेक्स सदर इथे एक मंगतानी यांचं लॅपटॉपचं शोरूम आहे. त्याच्यामध्ये चोरी झाली होती आणि ती चोरीची पद्धती अशी होती की शटरचे लॉक तोडून 2 लोकांनी ते चोरी केली होती. त्या श्री मंगतानी यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन सदर येथे कलम 305 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलीस स्टेशन सदरचे DB पथक यांनी CCTV फुटेज कलेक्ट केले व त्यांची गोपनीय यंत्रणा सतर्क करून त्याच्यातून आपण त्याच्यामध्ये एक आरोपी पियुष डोंगरे राहणार नारा रोड पोस्ट पोलीस स्टेशन जरीपटका व एक विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 5 लॅपटॉप, एक मोटरसायकल असा संपूर्ण मुद्देमाल गुन्ह्यातील हस्तगत करण्यात आलेला आहे. नाही, हा जो अटक झालेला आरोपी आहे याच्यामध्ये त्याला गेमिंगचा शौक आहे आणि त्याच्यासमोर जो विद्युत संघर्षग्रस्त बालक जो काल म्हणजे आज ताब्यात घेतलेला आहे आणि आम्ही बाल न्याय मंडळासमोर त्याला हजर करणार आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती, त्याबद्दल आपण बाल कल्याण मंडळाला याआधी पण पत्रव्यवहार केलेला आहे. पण हा जो आरोपी आहे पियुष डोंगरे हा नवीनच पहिलाच गुन्हा आहे त्याचा आणि त्याच्यामध्ये एक अजून त्यांनी एक यामा मोटरसायकल चोरली आहे, तो पण गुन्हा डिटेक्ट होईल. त्याबद्दल पोलीस स्टेशन जरीपटका येथे एक गुन्हा नोंद आहे. तर यांना गेम खेळण्याचा शौक होता, त्या याच्यातून त्यांनी ही चोरी केलेली आहे.